चला मित्रांनो, कुठल्याही नंबरचं लॉग कसं काढतात, लॉगमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आणि मेंटिसा कसा शोधतात, हे आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्यानंतर कुठल्याही नंबरचा अँटी लॉग कसं काढतात, जर तुमच्याकडे लॉग अवेलेबल असेल आणि त्याचा अँटी लॉग काढायचा असेल तर तोही कसं काढतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्याशिवाय नंबर्समध्ये जर डेसिमल पॉईंट असेल तर त्या डेसिमल पॉईंटला कसं शिफ्ट करतात ह्याचासुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपण लॉगच्या साहाय्यानं जेव्हा ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करायची असतात तर ते कसं करतात, त्याच्यासाठी कुठले कुठले रूल्स आणि कुठल्या कुठल्या स्टेप्स आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. फिजिक्समध्ये किंवा तुमच्या साधारणतः केमिस्ट्रीमध्ये लॉगने जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करू तर आपल्याला हार्डली 3 किंवा 4 रूल माहीत असणं गरजेचे आहे. तेवढेच रूल आपण इथे शिकून घेणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने बरेच सारे प्रॉब्लेम आपले पुढे सॉल्व होणार आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट मी पहिला रूल तुम्हाला सांगतो आहे. सपोज माझ्याकडे ए आणि बी असे दोन नंबर आहेत आणि ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. नाव मला हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे विथ द हेल्प ऑफ लॉग. तर आता काय होईल, लॉग ऑफ ए इंटू बी याला पुढे सॉल्व केल्यानंतर बनतं आहे लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. ठीक आहे. तर नियम लक्षात ठेवा, लॉग ऑफ ए इंटू बी इज लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. दुसरा नियम आहे, सपोज ए अपॉन बीचा तुम्हाला लॉग घ्यायचा आहे, म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, आणि त्याला जर लॉगने सॉल्व करायचं असेल तर नियम सांगतो लॉग ऑफ ए बाय बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. ठीक आहे. सो मी असं म्हणू शकतो लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तिसरा नियम काय आहे, सपोज माझ्याकडे असा एखादा नंबर आहे ए ज्याचा पॉवर आहे एम. ठीक आहे. याला मला लॉगच्या साह्याने शोधायचं आहे किंवा सॉल्व करायचं आहे. तर मी कसं लिहिणार, लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम इज इक्वल टू एम इंटू लॉग ऑफ ए. काय केलं रे मी ह्या पॉवर एमला लॉगच्या पुढे शिफ्ट करून घेतलं. त्याच्यानंतर चौथा एक नियम आहे, खरं तर त्याला नियम म्हणावं का हा प्रश्नच आहे, पण आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. तो असा आहे की जर तुम्ही लॉग ऑफ 10 कॅल्क्युलेट केलं तर येणारा आन्सर असतं 1.0000. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या सगळ्या रूलमध्ये जितकेही वेळा आपण लॉग शब्द वापरतो आहे, या प्रत्येक लॉगचा जो बेस आहे तो 10 आहे. म्हणजे लॉग टू द बेस 10, लॉग टू द बेस 10, लॉग टू द बेस 10. प्रत्येक वेळी मी काही लॉग टू द बेस 10 म्हणत राहणार आहे का? नाही. कारण कसं आहे, तुमच्याकडे जो लॉग टेबल अवेलेबल असतो त्याच्यामध्ये लॉग टू द बेस 10च्याच सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. याच्याही व्यतिरिक्त बायनरी लॉग असतो, लॉग टू द बेस 2, लॉग टू द बेस ई असणारा सुद्धा लॉग असतो. असे बरेच टाईपचे लॉग आहे. आपल्याकडे फक्त कोणता आहे, लॉग टू द बेस 10. म्हणजे मी जेवढे काही इथे लॉग घेतो आहे हे सगळे काय आहे, लॉग टू द बेस 10. एक असतो लॉग टू द बेस ई आणि याला लिहितात असं LN. ओके. जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकता त्याच्यामध्ये जो लॉग असतो तिथे मोस्टली हा LN येतो, विच इज लॉग टू द बेस ई. ठीक आहे. चला, तर आपण काय करू, एकदा परत हे जे 4 नियम आहे त्यांना रिवाईज करून घेऊ. पहिला नियम काय सांगतो, ए इंटू बी और लॉग ऑफ ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. लॉग ऑफ ए अपॉन बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम इज इक्वल टू एम इंटू लॉग ऑफ ए. आणि फायनली जर लॉग ऑफ 10 असेल तर सिम्पल त्याची व्हॅल्यू आहे 1, और तुम्ही म्हणू शकता 1.0000. ठीक आहे. चालेल. आता ह्याच्यानंतर हे 4 नियम झाले तुम्हाला लॉगचे समजून. पुढे आपल्याला काय शिकायचं आहे, लॉगचं ॲडिशन किंवा दोन नंबरचे लॉग तुम्ही काढलाय तर त्याचं सबट्रॅक्शन, किंवा पुढे एखाद्या नंबरने लॉगला मल्टिप्लाय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन, आणि कधी एखाद्या नंबरने लॉगला डिव्हाइड करायचं असेल तर डिव्हिजन. या 4 टिपिकल केसेस आहेत त्या आपण थोडंसं समजून घेऊ. मी सुरुवात करतो आहे ॲडिशन ऑफ लॉगपासनं. चालेल. चला, आता बघा, डायरेक्टली काही नंबर्स आहे आणि त्यांचा लॉग माझ्याकडे अवेलेबल आहे असं मी समजतो. सपोज माझ्याकडे एखाद्या नंबरचा लॉग आहे 2.3816 आणि मला याला ॲड करून घ्यायचं आहे दुसऱ्या एका लॉगसोबत ज्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे सपोज 6.3661. ओके. चला, ॲड करा. 6 + 1 7, इथेही 6 + 1 7, 8 + 6 किती होईल, 14. 14चा 4 लिहिला प्लस 1 एक्स्ट्रा आला आहे. 3 + 4 7, सो 7 झाला आहे पॉईंट. आता इथे काय दिलेलं आहे माझ्याकडे, 2 बार प्लस -6. मग लिहा बरं, 2 बार दॅट इज -2 प्लस 6 बार म्हणजे -6. सो -2 -6 इज -8. म्हणजे काय होईल रे कॅरेक्टरिस्टिक्स, 8 बार. काय झालं कॅरेक्टरिस्टिक्स, 8 बार.
हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही स्वतःच्या वहीत लिहा आणि जसं मी करून दाखवत आहे त्या पद्धतीनं करत चला, तेव्हाच तुम्हाला हे जास्त चांगल्याने क्लिअर होईल. दुसरा एखादा मी आणखी नंबर घेतो आहे बघा. फॉर एक्झाम्पल 0.8161. ठीक आहे, कुठला तरी नंबर आहे ज्याचा लॉग आलेला आहे 0.8161. याच्यामध्ये मला ॲड करायचं आहे समजा 3 बार .9988. ठीक आहे, तर चला ॲड करूया. 8 + 1 9, 6 + 8 14, इथे परत 1 आलेला आहे. सो 10 + 1 इज 11, परत 1 ॲड होईल. सो 9 × 2 इज 18, म्हणजे 10 + 8 18, 18चा 8 प्लस किती आलेला आहे एक्स्ट्रा 1 आलेला आहे. आता हा जो 1 आहे मी बघा काय करतो आहे, इथे प्लस मार्क आहे ना, म्हणजे ॲडिशन करतो आहे 2 लॉगची. जेव्हा जेव्हा मी ॲडिशन करेल जो काही माझा एक्स्ट्रा कॅरी झालेला आहे त्याला मी 1 म्हणजे प्लस मार्क करणार. ओके, सो फायनल मला काय मिळतं आहे +1 + -3. कारण हा जो नंबर आहे बघा +1, याच्यामध्ये मी ॲड काय करत आहे 3 बार ॲड करत आहे ना, म्हणजे +1 + 3 बार, 3 बार म्हणजेच -3. तर हा नंबर काय झाला रे +1 -3, +1 -3 म्हणजेच -2. आणि -2 कसा लिहितात 2ला बार देऊन लिहितात. सो 2चा बार. सो काय आली ॲडिशन 2 बार .8149. ठीक आहे, चला आणखी एखादा रँडम नंबर घेऊ. सपोज माझ्याकडे एखादा नंबर आहे 1 बार .9831. ठीक आहे, याच्यातनं मला मायनस करून घ्यायचं आहे 20.0000. सपोज असं काहीतरी आहे, एका पर्टिक्युलर नंबरचा लॉग आहे 1 बार .9831 आणि दुसरा एखादा पर्टिक्युलर नंबर आहे ज्याचा लॉग आलेला आहे 20.0000. काय करायचं आहे मला ॲडिशन करायची आहे. चला ॲडिशन करून बघू. तर इथे 1 3 8 9 आहे तसंच लिहावं लागेल. ठीक आहे, त्यात काही इश्यू नाही. मग आता उरतं काय आपल्याकडे -1. 1 बार म्हणजेच -1. -1 + 20 काय होईल रे, -1 + 20 इज 19, म्हणून मी सरळ लिहिणार आहे 19. ठीक आहे, चालेल. ओके, आणखी एखादा नंबर घेऊ. फॉर एक्झाम्पल 3 बार .0869 प्लस कुठला एक रँडम नंबर सांगा 5.8898. ओके, चलो 9 + 8 17, 17चा 7 + 1, 10 + 6 16, 16चा 6 + 1, 9 + 8 अगेन 17, 17चा 7 + 1 आणि इथे कुठे उरला आहे 9. सो 0.9767 आणि आता कुठे एक्स्ट्रा कॅरी वगैरे करायची भानगड पडली नाही. आता काय राहिलं आहे आपल्याकडे 3 बार दॅट इज -3 + 5. सो -3 + 5 काय होईल, -3 + 5 इज +2. सो माय फायनल आन्सर इज 2.9767. ठीक आहे, सो लॉग ॲड कसे करायचे ते आपण बघितलेलं आहे. तुम्ही काय करा, अजून एखादा मल्टिपल प्रॉब्लेम्स घ्या. जेवढे तुम्ही प्रॉब्लेम्स घ्याल, जेवढे तुम्ही नंबर्स ॲड करून बघाल, तेवढे तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर होत राहील. मी अजून एखादा नंबर घेतो. फॉर एक्झाम्पल 12 बार .3689. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मला ॲड करून घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल 6 बार .3009. ओके, चला करा. काय होईल 9 + 9 18, 18चा 8 8, इथे आलं 1, 8 + 1 इज अगेन 9, 6 3 + 3 इज अगेन 6 पॉईंट. काही एक्स्ट्रा कॅरी वगैरे करायची गरज पडली नाही. सो इथे काय आहे 12 बार, दिस इज 12 बार, 12 बार आणि हा आहे 6 बार आणि दोघांमध्ये ऑपरेशन काय प्लस. तर याला लिहिणार कसं बघा, समजण्यासाठी फक्त, हां समजण्यासाठी. तर मी 12 बारला लिहितो आहे -12 + -6. सो अल्टिमेटली काय उरलं रे -12 - 6, -12 - 6 इज -18, -18 म्हणून हे ॲडिशन निघून आलेलं आहे 18 बार. ठीक आहे, वन मोर 12 बार .9962 प्लस 3.8618. ठीक आहे, चला करा. 8 + 2 10, इथे 0 लिहिलं, +1, 6 + 2 8, 9 + 6 15, 15चं 5 +1 आलेलं आहे. 9 + 9 इज 18, 18चा 8 आणि 1 आलेलं आहे एक्स्ट्रा. बघा
मी काय करतोय, प्लस करतोय ना, म्हणून 1 पण काय आहे, हा वरचा प्लस आहे. ठीक आहे, चला. सो आता काय लिहिणार रे, +1 -12, कारण हा जो 12 बार आहे तो मायनस आहे, म्हणजे -12 रिप्रेझेंट करतोय. सो +1 -12 +3. काय येईल याचा आन्सर, +1 -12 इज -11, -11 + 3 इज 8 है ना. सो -8 म्हणजे बघा, +1 -12 दॅट इज -11, -11 + 3 -8, म्हणून मी लिहिणार 8 बार. सो 8 बार .8580 इज द ॲडिशन ऑफ दिस टू लॉग नंबर्स. ओके, ठीक आहे. सो आय होप आपण बऱ्यापैकी आता हे काढून घेतलेलं आहे ॲडिशन. पुढची स्टेप आहे सबट्रॅक्शन समजून घेण्याची, सबट्रॅक्शन पण समजून घेऊ. चला, तर मी काही परत रँडम नंबर घेतो तुमच्यासोबत आणि त्याचं सबट्रॅक्शन करू. एक एक्झाम्पलसाठी लॉग घेऊया. लॉग ऑफ लेट्स से 0.0913 मायनस लॉग ऑफ 3.682. ठीक आहे, असे आपल्याकडे 2 नंबर आहे आणि 2 नंबरचा लॉग काढून त्याला मायनस करायचं आहे. मग चला करा बरं मायनस. तो पहिल्या नंबरचा आधी लॉग काढून घेऊ. याचं कॅरेक्टरिस्टिक्स येईल 2 बार, कारण डेसिमलच्या आधीचा एक 0 आणि डेसिमलच्या नंतरचा दुसरा 0, असे 2 0 मिळून कॅरेक्टरिस्टिक्स आलं 2 बार. पॉईंट. आता लॉग काढायचं आहे, कुणाला कशा शोधावं लागेल, ऑब्वियसली 91ला 3 मध्ये शोधावं लागेल. चला लॉग टेबलवर जा. लॉग टेबल, येस, इथे आहे बघा माझ्याकडे 91. हे आधीचं मी थोडं क्लिअर करून घेतोय. ठीक आहे. सो 91ला कशामध्ये बघणार होतो रे, 3 मध्ये. सो 91ला मी 3 मध्ये बघतोय, दिसतंय ना, हे बघा 3 मध्ये काय नंबर आलेला आहे, 9605. लिहून टाका 9605. मीन डिफरन्स घेतला नाही, कारण मीन डिफरन्ससाठी आपल्याकडे नंबर अवेलेबल नाही आहे. पुढे मायनस. आता लॉग ऑफ 3.682 आहे, एकदम सोपं आहे. काही रे कॅरेक्टरिस्टिक्स, डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे, म्हणून 1 - 1 दॅट इज 0. सो 0 पॉईंट. मेंटिसा कसा काढणार, मेंटिसा काढण्यासाठी 36ला बघावं लागेल 8 आणि मीन डिफरन्स 2 मध्ये. तर मी आधी बघतोय 36ला 8 मध्ये आणि मीन डिफरन्स 2 मध्ये. चला या लॉगच्या टेबलमध्ये 36 कुठे आहे, हा बघा 36ला बघतोय मी 8 मध्ये. दिस इज 8, दिसते तुम्हाला, 36ला 8 मध्ये. आणि मीन डिफरन्स कुठे बघायचं आहे, 2 मध्ये. हे बघा 2 मध्ये मीन डिफरन्स किती आहे, 2च आहे. म्हणून आता 5658 मध्ये 2 ॲड जर केलं तर नंबर काय होईल, 5660. सो 5660. ठीक आहे. 36ला आपण 8 आणि 2 मध्ये बघितलं आहे. 36ला 8 आणि मीन डिफरन्स कॉलम 2. ठीक आहे. चल नाव आता काय झालं आहे, आपल्याकडे 2 लॉगचे नंबर अवेलेबल झाले आणि आता मला त्याचा काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आधीच्या केसमध्ये आपण काय केलं होतं, प्लस. मायनस कसं करतात ते शिकून घ्या. सपोज माझ्याकडे हा नंबर आहे 2 बार .9605 आणि यातनं काय मायनस करायचं आहे, 0.5660. चला करा मायनस. 5मधनं 0 गेले, काही अर्थ नाही, 5च राहणार आहे. 0मधनं 6 जाऊ शकत नाही, 10मधनं 6 गेले तर 4. मग मी एक इथे लिहितोय. 6मधनं 7 जाऊ शकत नाही, 16मधनं 7 जर गेले तर 9 है ना, एक परत इथे आला आहे. सो 9मधनं 6 गेले तर 3. सो 3945 लिहून आलेला आहे. आता पुढे चला. पुढेचा नंबर काय आहे, हा नंबर बघा 2 बार. 2 बार म्हणजे -2. -2मधनं 0 मायनस केलं तर काय राहील का, -2च राहील. म्हणून 2 बारच माझं काय राहिलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. तो हे हा जो नंबर आहे 2 बार .9605 - 0.5660 जो आपण लॉग काढून आणलेला होता, या दोघांना सबस्ट्रॅक्ट जर तुम्ही केलं तर तुम्हाला मिळालेला नंबर आहे 2 बार .3945. आणि मग आता या नंबरचं तुम्हाला पुढे अँटीलॉग काढता येईल. ठीक आहे. चला आपण असेच काही रँडम नंबर घेऊया आणि डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन करून बघू. सो नंबर म्हणजे रँडम माझ्याकडे काहीतरी लॉग अवेलेबल आहे असे नंबर घेऊ. फॉर एक्झाम्पल 2 बार .3681 यातनं मला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे 6.9982. ठीक आहे.
चला सबस्ट्रॅक्ट करा. तुम्ही तुमची जी रेग्युलर मेथड असेल, तुम्हाला ज्या मेथडनं जमतं सबस्ट्रॅक्शन करायला त्या मेथडने करा. मी माझ्या मेथडने करतो आहे. सो 1मधनं 2 जाऊ शकत नाही म्हणून 11 मायनस 2 इज 9. देन अगेन 1 हिअर. 8 minus 9 not possible, but 18 minus 9 is possible, so then it is 9. Then again 1 आला इकडे. 16 minus 10 is 6. Then again 1. So and 13 minus 10 is 3 point. So एक मी कॅरी केलेला आहे. आता इथे चांगलं लक्ष द्या, ठीक आहे. बिलकुल तुमचं लक्ष ढळू देऊ नका. मी एक एक्स्ट्रा कॅरी केलेला होता, तर एक वर लिहून टाकलेला आहे. आणि आता फक्त लक्ष द्या, मी सबस्ट्रॅक्शन करत आहे. काय करत आहे? सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन जर करत असेल तर ह्या 1च्या पुढे सुद्धा मायनसच मार्क करा. जेव्हा आपण ॲडिशन केलं होतं तेव्हा तुम्हाला आठवत असेल, आपण 1 किंवा जे काही कॅरी केलं असेल त्याच्यावर काय लिहायचो? प्लस. आपण इथे काय शिकतोय? सबट्रॅक्शन ऑफ लॉग. सबट्रॅक्शन ऑफ लॉगमध्ये जो काही नंबर कॅरी करून आलेला आहे त्याच्यावर लिहून टाका मायनस. आणि आता बघा किती सोपं आहे. जर तुम्ही हे पूर्ण ऑपरेशन चेक केलं, ठीक आहे, हे सगळं ऑपरेशन चेक केलं तर काय मिळत आहे रे? -1 -2 मायनस ऑफ +6. बरोबर आहे. मग काय होईल? -1 -2. सांगा बरं. -1 -2 इज -3. -3 -6 इज -9. सो माझं जे आन्सर आलेलं आहे ते आहे 9 बार. ठीक आहे. हे नंबर्स जे आहे तुम्ही परत सांगतोय तुमच्या वहीत एक एक करत सॉल्व करायला घ्या आणि शक्य झालं तर माझ्यासोबतच सॉल्व करा. तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. लेट्स से आता माझ्याकडे नंबर आहे 3 बार .3847. ओके. यातनं मला मायनस करायचं आहे 20.9031. ठीक आहे. आता मी सबस्ट्रॅक्शन करत आहे म्हणून सबस्ट्रॅक्शनचं साईन दिलं आहे मायनसचं. जाऊया आपण पुढे. सांगा. 7 - 1 6. 4 - 3 is 1. 8 - 0 is 8. नाव 3 - 9 नॉट पॉसिबल. सो आपण काय करतो? एक कॅरी करतो. मग 13 - 9 इज 4 पॉईंट. एक कॅरी केला, तो लिहून टाकला वर. आणि इथे बघा मायनस साईन आहे ना हे, म्हणून इथे पण मी काय देणार रे? वर जिथे 1 कॅरी केला तिथे पण देणार मायनस साईन. आणि आता बघा काय होईल सॉल्व? -1. हा बघा, हा आहे -1 -3. -1 -3 इज, आता -3 कुठून आलं? 3 बार आहे म्हणून -3. सो -1 -3 इज -4. -4 -20 लिहून दाखवतो मी तुम्हाला. -1 -3 -20. सो दिस इज अराउंड -4 -20, दॅट इज -24. म्हणजे याचा आन्सर आला आहे 24 बार. ठीक आहे. 2 लॉगला तुम्ही सबस्ट्रॅक्ट करून आन्सर काढून आणलेलं आहे. याच्यानंतर अशाच प्रकारचे एक थर्ड प्रॉब्लेम घेऊया. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असेल 6.9007. ओके. एक असा नंबर आहे ज्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे 6 आणि मेंटीचा आहे .9007. ह्याच्यातनं मला लेट्स से 13 बार .9308 मायनस करायचे. 13 बार .9308 कसं करणार? सो पहिले तर मेंटिसामध्ये साधा आहे तुमचं सबस्ट्रॅक्शन. 17 - 8 इज 17. जिथे 7मधनं 8 काढायच्या वेळी 17. 17 - 8 इज 9. 1 घेतला. 10 - 1 इज 9. अगेन 1 आला. 10 - 4 इज 6. अगेन 1 आलेला आहे. 19 - 10 इज 9. आणि एक तुम्ही कॅरी केला. आता लक्षात ठेवा, परत सांगतोय, आपण मायनस करतोय म्हणजे सबट्रॅक्शन करत आहोत. इथे मायनस आहे म्हणून 1ला सुद्धा मायनस साईन द्या आणि पुढचं सोपं आहे. -1 + 6 बघा. -1 + 6 मायनस ऑफ, इथे किती लिहिलं आहे? 13 बार. सो मायनस ऑफ -13. दॅट यू नीड टू रिमेंबर और यू शुड पे अटेन्शन ॲट. सो -1 + 6 इज 5. मायनस ऑफ -13 इज +13. So +13 and +5 it comes around 18. Okay. So my answer is 18.9699. ठीक आहे. 18.9699. This is your answer. वन मोर घेऊया आपण सबस्ट्रॅक्शनसाठी. 0.3168 minus 12.8300. ठीक आहे. चला. 8मधनं 0 गेला 8. 6मधनं 0 गेला 6. 11मधनं 3 गेलं रे 8. आणि 13मधनं 9 गेलेत 4.
पॉईंट एक कॅरी केला म्हणून इथे लिहून टाकलं आणि मायनस साईन असल्यामुळे वर मायनस साईन दिलं. आता काय झालं, -1 - 12 इज -13 अँड -13 विल बी रिटर्न ॲज 13 बार. सो आवर फायनल सबट्रॅक्शन कम्स आउट अराउंड 13 बार.4868. ठीक आहे. असं तुम्ही कुठल्याही नंबरला करू शकता आणि सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. एक्झॅक्टली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कुठे यूज होतं ते येणाऱ्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला समजून जाईल जेव्हा आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करू विथ द हेल्प ऑफ लॉग, ज्याच्यामध्ये लॉगचे वेगळे वेगळे नियम आपल्याला लावायचे आहेत. ठीक आहे. सो आता सबट्रॅक्शन करून झालेलं आहे. आता आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन, की कुठल्याही नंबरने लॉगला जर मल्टिप्लाय करायचं असेल तर कसं करता येईल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ लॉग करण्यासाठी मल्टिप्लिकेशन एकदम सोपी मेथड आहे. ठीक आहे. तुम्ही जर लक्ष दिलं आणि माझ्या सोबत करत राहिला तर तुम्हालाही ते तेवढंच इझिली करणं शक्य आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 4 × log ऑफ 3677 या नंबरचा लॉग आहे आणि ज्याला मला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं करणार बघा, 4 आहे तसाच मी लिहून घेतो आहे खाली आणि लॉग ऑफ 3677 पहिले कॅल्क्युलेट करून घेऊ. 3677चं लॉग काढायचं असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स काढायचं. कसं निघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स, तर डेसिमलच्या आधी किती डिजिट आहे बघायचे, कारण हा नंबर 1 पेक्षा मोठा आहे. सो डेसिमलच्या आधी दिसत नसेल तरी डेसिमल 7च्या नंतर आहे. सो बघा, या 7च्या नंतर जो डेसिमल आहे त्याच्या आधी किती डिजिट आले आहेत, टोटल 4 डिजिट आले आहेत. सो 4 - 1 इज 3 म्हणून याचा कॅरेक्टरिस्टिक्स झाला 3. त्याच्यानंतर दिला आहे मी डेसिमल पॉईंट आणि आता मला काढायचा आहे मेंटिसा. मग मेंटिसा कसा निघतो बघा, या 36ला 7 आणि सब कॉलम 7 आणि मीन डिफरन्स 7मध्ये बघणार. सो चला 36ला 7मध्ये बघूया. सो 36ला 7 या लॉग टेबलमध्ये जा तुम्ही. हा बघा असा लॉग टेबल आहे. लॉग टेबलमध्ये 36ला 7मध्ये घेऊन जाऊ. बघा 36ला 7 काय नंबर दिलेला आहे, 5647. आणि मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये जर तुम्ही गेलं, हा बघा पूर्ण एक मीन डिफरन्सचा टेबल आहे ना, हा असा पूर्ण. ठीक आहे. तर मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये 7 नंबरच्या कॉलममध्ये काय लिहिलेलं आहे बघा, 7 नंबरच्या कॉलममध्ये 36च्या पुढे काय लिहिलेलं आहे, 8. दिसतंय का रे, आहे ना 8. मग 5647 + 8 करावं लागेल. 5647 + 8. ठीक आहे. काय होईल, 15. सो 5 + 1 5. ठीक आहे. सो 5655. सो 3.5655 हे आपल्याकडे आलेलं आहे लॉग. आता मला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. लक्ष ठेवा, मल्टिप्लिकेशन अत्यंत सोपं आहे. जे आपण 5वी 6वीत शिकलेलो आहे त्याच प्रकारचं हे मल्टिप्लिकेशन आहे. फरक कुठे पडतो, म्हणजे मल्टिप्लिकेशनला लॉगमध्ये इश्यू कधी येतो, जर नंबर बारमध्ये दिलेला असेल तर. तोही आपण येणाऱ्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये कव्हर करून टाकू. तर इथं साधं मल्टिप्लिकेशन आहे. 3.5655 मल्टिप्लाय बाय 4. सो 4ने 5ला जर गुणलं तर 520. इथे आले 2. 500 परत 20 आणि 2 22. मग उरतात 2. 600 24 आणि 2 26चे 6 परत आले 2. 520 आणि 2 22. 22चे 2 एक्स्ट्रा कॅरी केले 2. हे एक्स्ट्रा कॅरी केलेले 2 आहेत. अर्थात 4 × 3 4 त्रिक 12. 12 + 2 14. म्हणजे माझा जो नंबर आलेला आहे तो आलेला आहे 14.2620. सो मल्टिप्लिकेशन करून काय नंबर आलेला आहे, 14.2620. ठीक आहे. अत्यंत साधा आहे मल्टिप्लिकेशन. फक्त याच्यामध्ये लॉग कसा काढला ते तुम्ही प्रोसेस ऑब्झर्व करायची आणि मग त्याच्यामध्ये 4ने मल्टिप्लाय करायचं. बट आता सपोज एखाद्या नंबरचं कॅरेक्टरिस्टिक जर बारमध्ये असेल तर, कारण जर पॉझिटिव्ह नंबर्स असतील ना, सगळे कॅरेक्टरिस्टिक समजा पॉझिटिव्ह आहे, तर मल्टिप्लिकेशनमध्ये काहीही असा इश्यू येत नाही. पण मुलं कन्फ्यूज कधी होतात जर नंबर बारमध्ये असेल तर. मग आपण एक काम करू, एक बार असणारा नंबरचं लॉग काढू. म्हणजे असा एक नंबर घेऊ ज्याचं लॉग काढल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स बारमध्ये येईल आणि मग त्याला मल्टिप्लाय करू. तो फॉर एक्झाम्पल मी नंबर घेतो आहे 4 × log ऑफ 0.00983. ठीक आहे. असा माझ्याकडे नंबर आहे. तर चला पहिले काय करूया,
4 आहे तसंच ठेवू आणि ह्या नंबरचा लॉग काढू. लॉग काढतेवेळी कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल कोण सांगेल? बघा, डेसिमलच्या आधी एक 0 आहे, डेसिमलच्या नंतर 2 0 आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक झाले टोटल 3 बार. पॉईंट कशाला कशा शोधावं लागेल? ऑब्वियसली 98ला 3 मध्ये शोधावं लागेल. चला लॉग टेबलमध्ये जाऊया. बघा इथे आहे 98. यस, या 98ला मी 3 मध्ये शोधणार आहे. हा बघा 3च्या कॉलममध्ये किती आहे रे? 9926. लिहून घ्या मग 9926. आपल्याला मीन डिफरन्स बघायची गरजच पडली नाही कारण इथे एक्स्ट्रा नंबरच नाही आहे. चला आता काय करूया, 3 बार .9926ला 4ने मल्टिप्लाय करून घेऊ. करा मग मल्टिप्लाय. 4 × 6 इज 24. 24चे 4 मग आले 2. 4 गुणिला 2 8. 8 + 2 10चे 0 मग आला 1. ठीक आहे. देन 9 चौ 36. 36 आणि 1 37चे 7 परत आले 3. त्याच्यानंतर 9 चौ 36. 36 आणि 3 39चे 9 परत आले एक्स्ट्रा 3. सो हे 3. आता लक्षात घ्या, जेव्हा मी इथे लक्ष ठेवा, जेव्हा मी मेंटिसाला मल्टिप्लाय केलं 4ने, जो काही डिजिट आला तो वर लिहून टाकला. आता मल्टिप्लिकेशन करतेवेळी मेंटिसाचं जे काही मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर एक्स्ट्रा कॅरी फॉरवर्ड झालेले डिजिट आहेत त्यांना प्लस साईन मार्क करून द्यायचं. ठीक आहे, ओके. आता बघा, मी या 4ने -3ला मल्टिप्लाय करणार आहे. 3 बार आहे म्हणजे तो काय आहे? -3. मग 4 × -3 काय होईल? -12. बघा -12 म्हणजे माझा जो -12 डिजिट आलेला आहे, या -12मध्ये हा जो वरचा 3 होता +3 तो काय करून टाका? ॲड करून टाका. सो -12 + 3 इज हाऊ मच? 9. -9 म्हणून मी लिहिणार -9 विच इज 9 बार. सो 9 बार .9704. 9 बार .9704. दिस इज हाऊ यू डू द मल्टिप्लिकेशन. ओके, चला कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आपण आणखी 2-3 नंबर बघू. सपोज मी म्हटलं तुम्हाला 3 इज इन मल्टिप्लिकेशन विथ लॉग ऑफ 0.0721. चला असा काहीतरी नंबर घेऊ. करा बरं. 3 आहे तसंच ठेवा. पहिले याचा लॉग काढा. लॉगचं कॅरेक्टरिस्टिक्स येईल 2 बार. पॉईंट कुणाला कुठे शोधावं लागेल रे? 72ला 1 आणि 6 मध्ये. सब कॉलम 1 आणि मीन डिफरन्सचा कॉलम 6 मध्ये. तो 72ला 1 आणि 6 मध्ये बघूया. 72ला कुठे शोधताय? 1 मध्ये. काय दिलेलं आहे? 8579. ठीक आहे, मार्क करून घ्या. 72ला 1 मध्ये मी शोधलं 8579 आणि मीन डिफरन्स कुठे बघायचं आहे? मीन डिफरन्स बघा हे इथे दिलेलं आहे ना 6 मध्ये. सो 72ला आपण 1 मध्ये शोधलं, मीन डिफरन्स 6 मध्ये जाऊया. सो 72ला 1 आणि मीन डिफरन्स 6. हा मीन डिफरन्स 6 मध्ये किती दिला आहे रे? 4 दिलेला आहे. तर 4 तो ॲड करावा लागेल. सो आधी आपण 8579, 72ला 1 मध्ये बघितलं 8579 आणि मीन डिफरन्स 6 मध्ये ज्यावेळी बघितलं ते आला होता 4. 4 याच्यात ॲड करून घ्या. काय होईल? 8583. 8583 लिहा. 8583 हा काय आहे? माझा मेंटिसा. नाव आता 3ने या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे 2 बार .8583ला. मग कसं कराल? तर प्रोसेस लक्षात घ्या. 2 बार .8583 मल्टिप्लाय बाय 3. सो नॉर्मल मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9, 3 8 जा 24. सो 4 मग राहिलं 2. 5 3 जा 15, 15 + 2 17. मग राहिलं 1. 8 3 जा 24, 24 + 1 25. सो इथे आलं 5. मग राहिलं किती रे? 2. सो 2 वर लिहून टाकलं आहे मी. ठीक आहे. सो 3 × -2 -6. -6 + 2 काय होईल? हा बघा, हा वरचा +2 आहे आणि हे -2 आहे. कोणता -2 आहे? जो 2 बार आहे ना. 2 बार इज नथिंग बट -2. सो 3 × -2 इज -6 आणि -6 + 2 -4. सो हा नंबर होईल 4 बार हे बघा इथे लिहितो आहे मी 4 बार .5749. 5749
नाही, अशा पद्धतीने तुम्ही काय करून टाकलं आहे मल्टिप्लिकेशन. लेट्स सी फ्यू नंबर्स मोर. नाव इफ आय हॅव 3 बार .3006 and I need to multiply this with let's say 4. ठीक आहे, आता 4 आपण बऱ्याचदा घेतला, एक नंबर घेऊ, 6 घेऊया. ठीक आहे, चला करा. सो 3 बार .3006ला मी 6 न मल्टिप्लाय करतो आहे. 6 6चा 36, 36चा 3 आले 3, 6 0 परत 0 आणि मग 3 आहे तसाच, परत इथे राहील 0 आणि 6 3 18, 18चा 8 आणि आला प्लस 1. सो परत इथे आता काय मला करायचं आहे, 6 आणि -3चं मल्टिप्लिकेशन आहे. जो 3 बार आहे तो काय दर्शवतो आहे, 6 मल्टिप्लाइज विथ -3. सो 6 मल्टिप्लाइज बाय -3 इज -18. ओके, सो लिहू बघा, समजून घ्या. 6 इंटू -3 इज -18, -18 प्लस 1 -17. सो अल्टिमेटली दिस आन्सर कम्स ॲज 17 बार. कळतं आहे का रे? 17 बार, 17 बार .8036. 1 बार .3138 हा नंबर आहे, याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. चला करा बरं. 8चं 32, 2 8चे 3, सो 3 वर लिहून घेतो मी इकडे लिहिण्याच्या ऐवजी. ठीक आहे. देन 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 15चे 5, परत आला आहे 1, 4 1 4, 4 आणि 1 5. त्याच्यानंतर 4 त्रिक 12, 12चे 2, असा आला 1. हा 1 कसा असेल, नेहमी प्लस असेल. सो 4 इंटू -1 इज -4, -4 प्लस 1 इज -3. सो आन्सर इज 3 बार .2552. आय होप तुम्हाला मल्टिप्लिकेशन कळलेलं असेल. तुम्ही तुमच्या एंडला ट्राय करा, निश्चितपणे तुम्हाला ते जमेल. ठीक आहे. सो तुमचं कॅल्क्युलेशन आणि माझं कॅल्क्युलेशन थोडं टॅली करून बघायचं कुठे आपलं करेक्ट येत आहे, कुठे काही मिस्टेक होत आहे का. ठीक आहे. नाव याच्यानंतर महत्त्वाची स्टेज आहे ते म्हणजे डिव्हिजन ऑफ लॉग. आपण ॲडिशन शिकलो, सबट्रॅक्शन शिकलो, मल्टिप्लिकेशन शिकलो आणि आत्ता काय शिकायचं आहे रे, डिव्हिजन ऑफ लॉग. अत्यंत सोपं आहे, बघून घेऊ. चला, डिव्हिजन शिकतेवेळी मी एक आता रँडम नंबर घेतो. फॉर एक्झाम्पल मला 1/5 इंटू लॉग ऑफ लेट्स से 5.9034. ठीक आहे, याला सॉल्व करून घ्यायचं आहे. 5.9034. मग काय करणार, 1/5 आहे तसंच लिहून घ्या. ठीक आहे, आणि लॉग ऑफ 5.9034 आपण शोधू. सो 5.9034 मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल, डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे, 1 - 1 दॅट इज 0. सो 0 पॉईंट. आणि लॉग कसं शोधणार, तर 59ला शोधायचं 0 आणि मीन डिफरन्स 3 मध्ये. चला या लॉगच्या टेबलमध्ये 59ला 0, हा बघा माझ्याकडे आहे 59, दिसतोय तुम्हाला, यस हा 59 आहे. याला 0 मध्ये शोधा. बघा 0च्या टेबल कॉलममध्ये किती आहे तो, 7709 लिहून घ्या. 7 मी 59ला शोधलं आहे 0 मध्ये, विच इज 7709, 7709. आणि मीन डिफरन्स कशात शोधणार आहे, 3 मध्ये. सो मीन डिफरन्स 3 मध्ये काय आहे, 2 है ना. मीन डिफरन्स 3 मध्ये किती लिहिलं आहे, 2. तर 2 ॲड करून घ्या. 2 ॲड केलं तर काय झालं, 7711. सो 0.7711. दिस इज द लॉग. आता या लॉगचं डिव्हिजन करायचं आहे 5ने. बघा परत 5वी 6वीच्या दर्जाचं हे प्रॉब्लेम आहे. 0.7711 डिवायडेड बाय 5. सो 0 0 डेसिमल पॉईंट आला 7, 5 1 जा 5. सो 2 परत आला आहे 7. सो 5 5 जा 25. देन अगेन 2, देन इट इज 1. सो 5 इंटू 4 इज 20, then 1 and again there is 1, so 5 into 2. So 0.1542 काय आन्सर आलेला आहे, 0.1542. ठीक आहे. सो हा नंबर होता ज्याचा आपण इझिली लॉग काढलेला आहे. इझिली लॉगला तर काय केलेलं आहे, डिवाइड केलेला आहे. सपोज मी एक नंबर घेतो आहे, माझ्याकडे लॉग काढून आलेला नंबर आहे 1.8062. लेट्स से हा कुठला तरी नंबर होता, त्याचा लॉग आलेला आहे माझ्याकडे डायरेक्टली आणि ह्याला मला डिवाइड करायचं आहे लेट्स से 3ने. सो 1/3 इंटू 1.8065 याला जर मी 3ने डिवाइड करणार तर काय येणार, एकदम सोपं आहे, 1.8062. करा 3ने डिवाइड.
0 पॉईंट इथे 8 येईल, 6 3 जा 18, सो मग आलं आहे 0, परत द्या 0, ठीक आहे. मग आहे 6, 3 × 2 इज 6, मग काय आहे शेवटी 2, सो पुढे परत येईल 0. सो 6020, 0.6020, दिस इज हाऊ यू डिवाइड. ओके. सो सपोज मला डिवाइड करायचं आहे 7 बार .1374ला कितीने डिवाइड करणार आहे मी, लेट्स से 3ने डिवाइड करायचं आहे. ओके. सो 1/3 × 7 बार .1374 कसं करणार. आता लक्षात घ्या, नॉर्मल नंबर असतात 7.1374 असतं, तर जसं आपण रेग्युलर डिवाइड करतो तसंच केलं असतं, पण इथे 7 नाही आहे, इथे काय आहे 7 बार. तर नंबर जर बारमध्ये असेल त्यावेळी डिव्हिजन करायचं असेल तर एक छोटीशी टेक्निक सांगतो, ती लक्ष ठेवा आणि बाकी तुमचं सोपं आहे. या 7 बारला मी काय लिहितो, 3ने डिवाइड होणाऱ्या नंबरच्या फॉर्ममध्ये लिहितो. बघा 3ने कोणाकोणाला डिवाइड होऊ शकतं, 3ने 3लाच डिवाइड होऊ शकतं, 6ला डिवाइड होऊ शकतं किंवा 9ला डिवाइड होऊ शकतं. तर असा नंबर बघा ज्याला 3ने डिवाइड पण होईल आणि कॅरेक्टरिस्टिक्सचं जे नेचर आहे, जे -7 आहे ते पण कायम राहील. तर बघा मी काय लिहितो आहे, चांगल्याने लक्ष द्या. 7 बारला मी असं लिहू शकतो 9 बार +2, ठीक आहे. म्हणजे तुम्ही 9 बार +2ला जर सॉल्व केलं तर येणारा आन्सर काय येईल 7 बार. आता हे जे +2 आलेलं आहे, +2च्या पुढे डेसिमल पॉईंट लिहून आधीचा जो मेंटीचा होता तो मेंटीचा इथे लिहून टाका. सो काय येईल +2.1374, ठीक आहे. सो 7 बारला 9 बार +2.1374 लिहिलेला आहे आणि आता याला इंडिव्हिज्युअली 3ने डिवाइड करा, ठीक आहे. कारण आपल्याला मेन डिव्हिजन कितीने करायचं होतं, 3नेच करायचं होतं, तर 3ने इंडिव्हिज्युअली डिवाइड करा, तुम्हाला तुमचा आन्सर काढता येईल. आता डिव्हिजन करण्याच्या आधी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, 3ने आपण 7 बारला जेव्हा डिवाइड करत होतो तर 9 बारच का घेतलं, 6 बार का घेतलं नाही, कारण 3ने तर 6 बारला पण डिव्हिजन करू शकलो असतो आणि या 7 बारला 6 बार +1 बार पण लिहिता आलं असतं. पण प्रॉब्लेम काय, तुम्ही 1 बारच्या पुढे डेसिमल देऊन जेव्हा हा कॅरेक्टरिस्टिक्स मेंटीचा लिहिला असता, हा 1374 है ना, हा दिसतोय ना तुम्हाला 1374, तर परत हा नंबर काय झालेला असता 1 बार .1374 आणि याला जर तुम्ही डिवाइड कराल कितीने रे 3ने, तर परत तीच समस्या उद्भवते. बारमध्ये असं चालत नाही, मेंटीचा नेहमी पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स सोबतच तुम्ही अटॅच करा जर तुम्हाला डिव्हिजन करायचं असेल तर, ठीक आहे. आत्ता नाही क्लिअर झालं काही हरकत नाही, येणाऱ्या 2-4 प्रॉब्लेममध्ये जेव्हा आपण मल्टिपल वेळी हे प्रॅक्टिस करू तुम्हाला हे एकदम क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. सो तुर्तास मी काय करतो, 7 बारला 9 बार आणि +2 या फॉर्ममध्ये लिहून घेतो आणि +2च्या नंतर तुमचा डेसिमल लिहून 3ने डिवाइड करतो. चला बघा काय येतं आहे ते बघा, आता करा बरं डिवाइड, ठीक आहे. नॉर्मल डिव्हिजन होईल. सो 9 बारला 3ने डिवाइड केला, आन्सर इज 3 3 जा 9, सो आन्सर इज 3 बार. 9 बार होतं म्हणून 3 बार पॉईंट, किंवा तुर्तास असं प्लस लिहा जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. आता इथे काय नंबर आहे दिलेला बघा, हा नंबर काय आहे 2.1374 डिवायडेड बाय 3. सो ह्याला साधं डिव्हिजन जसं करतो तसं करा, 2.1374 डिवायडेड बाय 3. सो 300 +2 इथे आला पॉईंट, देन 1, देन 7 3 जा 21, ओके, देन इट इज 3 3 1 जा 3, देन अगेन 7 3 2 जा 6, देन अगेन 1 अँड 4 4 3 जा 12. सो 7124 4 डिजिटपर्यंत जायचं, त्याच्या पुढे जायचं नाही. काय आलं आहे 0.7124. सो 0.7124 आणि याला लिहिते वेळी कंबाईन करून लिहून टाकायचं 3 बार .7124, ठीक आहे. सो 1/3 × 7 बार .1374ला तुम्ही डिवाइड केल्यानंतर तुमचं येणारा आन्सर असेल 3 बार .7124. मला माहिती आहे सुरुवातीला थोडं हे कॉम्प्लिकेटेड वाटतं, ठीक आहे, पण जसे जसे आपण बारचे मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्व करतोय
तसं तसं तुम्हाला ते आणखी सोपं वाटायला लागेल. एकच काम कराय फक्त माझ्यासोबत सॉल्व करायला घ्या तरच कळेल. ठीक आहे, चला आपण आणखी एखादा रँडम नंबर घेऊ. आता आपल्याकडे नंबर आहे 4 बार.3619 ज्याला मी 6ने डिवाइड करणार आहे. 6ने 4 बारला डायरेक्टली काही डिव्हिजन पॉसिबल नाही आहे, म्हणून मी काय करतोय 4 बारला अशा नंबरमध्ये लिहून घेतो ज्याला 6ने डिवाइड करता येईल आणि नेचर 4 बारचं सेम राहील. तर 4 बारला मी लिहितोय बघा 6 बार प्लस 2. आता 6 बार म्हणजेच -6 -6 प्लस 2 इज -4 अँड देन द नेचर ऑफ दॅट नंबर दॅट इज -4 रिमेन्स द सेम. जिथे +2 लिहिलं आहे त्याच्या पुढे माझा हा जो मेंटीसा आहे, हा मेंटीसा 0.3619 लिहून घ्या. सो 0.3619. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, याला डिवाइड करून घ्यायचं आहे. सो 6 बारला 6ने डिवाइड करा आणि 2.3619ला पण 6ने डिवाइड करा. 6 बारला 6ने जर तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर येईल 1 बार प्लस 2.3619ला 6ने डिवाइड करूया. चला 2.3619ला कशाने मल्टिप्लाय करतोय मी, सॉरी कशाने डिवाइड करतोय 6ने. चला घ्या 6 झिरोच राहील इथे. 2.3 6 3 जा 18. सो 6 3 जा 18 किती येईल रे 5. मग 6 खाली घ्या 5 6 काय येईल 6 6 36 साइन 7 साइन 8 48 6 9 54. सो 6 9 जा 54. देन अगेन 2. फिर आप यहाँ से 1 को नीचे लेके आ जाओ. ठीक है, काय होईल रे 6 त्रिक परत 18 परत किती आले 3 आणि हा 9 खाली घ्या 6 6 जा 36. सो आपल्याला वर 4 डिजिट मिळाले की पुढे काही करत बसायचं नाही. 0.3936. सो काय लिहू इथे 0.3936. 2.3619ला 6ने डिवाइड केल्यावर आलेला आन्सर आहे 0.3936. आता याला कंबाईंड फॉर्ममध्ये असं लिहून टाका 1 बार.3936. लक्षात येते का, जिथे 0 पॉईंट आहे त्याच्याऐवजी काय आलेलं आहे 1 बार. सो 1 बार.3936 अँड दिस इज द आन्सर ऑफ युअर डिव्हिजन 1 बार.3936. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सपोज मी असं लिहितो आहे 4 बार.1216 याला मला डिवाइड करून घ्यायचं आहे पुढे 3ने. ओके, सो 1/3 इंटू 4 बार.1216. 4 बारला 3ने भाग जातो का, नाही जात. मग 3ने कोणाला भाग जातो 6 बारला भाग जातो. म्हणून मी परत लिहितो आहे 4 बार विच इज इक्वल टू 6 बार प्लस 2 पॉईंट नंतर हा जो डेसिमल होता तो लिहून टाका तिकडे. काय आहे डेसिमल 1216. करा 3ने डिवाइड करा 3ने करा डिवाइड. काय होईल 6 बार डिवाइडेड बाय 3 इज 3 इंटू 2 इज 6. सो 2 बार प्लस 2.1216. चला 2.1216 डिवाइडेड बाय 3 किती येतं रे 0. दिस इज 21. सो 0.6 इंटू 6 3 जा 18 7 3 जा 21. डायरेक्टली आपण असंच लिहूया ना. येस 7 3 जा 21. दॅट्स इट. तुमचं इथे राहिलं आहे 2ला भाग जात नाही. ठीक आहे, मग 0 त्याच्यानंतर आहे 2. देन दिस इज 1 अगेन 7 21. त्याच्यानंतर काय आहे 6 3 2 जा 6. सो काय आलं रे माझ्याकडे बघा, तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व करत चला. माझ्याकडे आलेलं आहे 0.7072 अँड अल्टिमेटली कंबाईन करून मी लिहिणार 2 बार.7072. सो हा नंबर आलेला आहे 2 बार.7072. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या नंबरला डिवाइड केलेला आहे. आणखी 1-2 नंबर बघू म्हणजे डिव्हिजन तुम्हाला क्लिअर होईल. बघा फक्त इथे लक्ष द्या, काय होतं आहे 4 बार आहे ना, तुम्ही याला 3ने डायरेक्टली डिवाइड करू शकत नाही. म्हणून अशा नंबरच्या फॉर्ममध्ये त्याला डिवाइड करून अशा नंबरच्या फॉर्ममध्ये स्प्लिट करून लिहायचं होतं ज्याला 3ने भागसुद्धा जाईल आणि या मेंटिसासोबत जो नंबर अटॅच राहील तो पॉझिटिव्हसुद्धा राहील. ठीक आहे, चला पुढे बघा. आणखी 1-2 नंबर बघा येऊन जाईल तुम्हाला. चला लेट स्टार्ट. इफ सपोज मला डिवाइड करायचं आहे
1/9 इंटू 4 बार, आता 4 बार नाही घेऊ, कुठला तरी दुसरा नंबर घेऊ, लेट्स से 7 बार .3938. ठीक आहे, ह्याला डिवाइड करायचं आहे. 7 बार कुठल्या तरी नंबरचा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्याचा डेसिमल आहे .3938. चला, 7 बारला तर 9ने डिवाइड करता येत नाही, पण 9ला 7 बारपेक्षा असा मोठा नंबर कोणता आहे ज्याला 9ने डिवाइड करता येईल? 9ने, म्हणजे डायरेक्ट 9च. तर बघा मी काय लिहितो आहे, हा जो 7 बार आहे याला लिहून टाकतो 9 बार प्लस 2. बरोबर आहे, 9 बार प्लस 2, 2च्या पुढे लिहून टाका डेसिमल पॉईंट 3938. ओके, आता बघा दोघांनाही मला कशाने करावं लागेल डिवाइड? 9ने. सो मी 9ने डिवाइड करत आहो. 9 बार डिवाइड बाय 9 इज 1 बार प्लस 2.3938ला तुम्ही 9ने डिवाइड करा. ठीक आहे, मी इकडे करून दाखवतो आहे. 2.3938ला मी 9ने डिवाइड करतो, 0मध्ये जाईल पहिला. सो 2.3, 9 2 जा 18, then this 3 and 2 5, this is 9, 9 6 जा 54, then this is 5, this is 3, 9 5 जा 45, then this is 8, this is 8, 9 9 जा 81. सो माझा नंबर आला आहे 0.5659. ओके, सो लिहिणार कसं रे मी याला लिहिणार 1 बार .5659, सॉरी 2659. आय एम सॉरी, काय आलं होतं रे आपल्या इकडे? हे बघा 0.2659 ना, मग तेच इथे लिहावं लागेल 0.2659. सो फायनल नंबर इज 1 बार .2659. ठीक आहे, सो 7 बार .3938ला जर 9ने डिवाइड केलं तर येणारा आन्सर आहे 1 बार .2659. ओके, सो आय होप की तुम्हाला डिव्हिजन कळलेलं असेल. जस्ट मी तुम्हाला एक काही रँडम हे देतो आहे, नंबर देतो आहे. बघा बरं, तुम्हाला डिव्हिजन करतेवेळी त्याच्यात काय सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल 1/3 इथे दिलेलं आहे 6 बार .389. ठीक आहे, तर मला सांगा 6 बारला काय करता येईल रे? 6 बारला डायरेक्टली 3ने डिवाइड होतो, म्हणजे याच्यामध्ये ॲडजस्टमेंट कशी कराल? सो 6 बार डिवायडेड बाय 3 प्लस 0.3890 डिवायडेड बाय 3. हे केल्यानंतर आन्सर येईल 2 बार प्लस याचं जे आन्सर येईल ते याच्यामध्ये ॲड करून टाका. ठीक आहे, चालेल. सो आय होप की तुम्हाला डिव्हिजन कळलेलं आहे. थँक्यू. सो या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? लॉगचे 4 बेसिक नियम, लॉग ऑफ a इंटू बी, लॉग ऑफ a बाय बी, लॉग ऑफ a रेज टू द पॉवर m आणि लॉग टू द बेस 10 ऑफ 10. सो हे झाल्यानंतर आपण बघितलं की लॉग 2 नंबर्स असतील, त्यांचं जर तुम्ही लॉग काढला तर त्या लॉगची ॲडिशन कशी करायची, 2 नंबरच्या लॉगचं सबट्रॅक्शन कसं करायचं, एखाद्या नंबरने जर लॉगला मल्टिप्लाय करायचं असेल तर कसं करायचं, आणि एखाद्या नंबरने कुठल्या तरी लॉगला जर डिवाइड करायचं असेल तर कसं करायचं. बघा, डिव्हिजन प्रॅक्टिस करायला थोडासा वेळ लागतो. तुम्ही 2दा 3दा 4दा करा, आणि काही डाऊट्स आले तर हा जो व्हिडिओ आहे हा परत थोडासा रिवाईज करून बघा. ठीक आहे, तुमचे डाऊट्स क्लिअर होतील.